श्रीमंत कान्होजीराजे नाईक जयते देशमुख छत्रपती। तर मित्रांनो, आपल्या शिवजयंतीच्या उत्सवासाठी बाहेरून पर्यटक आलेले आहेत। फॉरेनचे पर्यटक आपल्या पुण्यामध्ये शिवजयंतीसाठी। हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये शिवजयंतीसाठी। तर सगळ्यात पहिले शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुण्यातली शिवजयंती कशी असते तुम्हाला आज पूर्ण सगळं दाखवणार आहे। 2025 आम्ही आता आहे शनिवार वाड्याजवळ आणि रथयात्रा सकाळी चालू झाली। आता वाजलेत 12 आणि 12 वाजता असं काय लोक जमलेले आहेत सगळे। आम्ही थोडं लेट झालोय पण काही प्रॉब्लेम नाही, आपण रथयात्रा सगळी कव्हर करू। सरसेनापती बाजी पासलकर। सगळ्यात भारी 19 फेब्रुवारी पासलकर। स्थापना करताना अनेक निष्ठावान सरदार घराण्यांच्या सहकार्यानं विशाल मराठा साम्राज्य निर्माण केलं। या सरदार घराण्यांनी शिवरायांच्या मुलमांमध्ये सहभाग घेतला। पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं आम्ही सन्मान करीत आहोत स्वराज्य निर्मितीत महत्त्वाचं योगदान असलेल्या सरदार घराण्यांचा। हा सन्मान शिवछत्रपतींचा, हा सन्मान सरदार घराण्यांचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना। रथ आपण बघितला, आता चाललोय दुसऱ्या रथाकडे। कान्होजीराजे नाईक जयते देशमुख। श्रीमंत कान्होजीराजे नाईक जयते देशमुख। तिसरा रथ येतोय आता, सरदार कृष्णाजी राजे बांदल देशमुख। हा तिसरा रथ आहे मित्रांनो। किती लोक आहेत, फुल फन, फुल एन्जॉय। जयंती पाहिजे तर अशी पाहिजे। शिवजयंती 19 फेब्रुवारी, जगात भारी 19 फेब्रुवारी। तर मित्रांनो, आपल्या शिवजयंतीच्या उत्सवासाठी बाहेरून पर्यटक आलेले आहेत। फॉरेनचे पर्यटक आपल्या पुण्यामध्ये शिवजयंतीसाठी। सरदार कृष्णाजी राजे बांदल देशमुख। आई भवानी। हे बघा आपले छोटे सरदार। फॉरेनर्स बघा आता आपल्या छोट्या सरदाराचे फोटो काढतात। तर मित्रांनो, आता येते आपला चौथा रथ, सरसेनापती यसाजी कंक। तर आलेला आहे आपला चौथा रथ, मानाचा चौथा रथ, सरसेनापती यसाजी कंक। सरनोबत सरसेनापती यसाजी कंक आणि यसाजी कंकांचा इथे फोटो ठेवलेला आहे।
मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकता. मित्रांनो, आता येतोय 5वा मानाचा रथ. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे. शिवाजी महाराज की जय. आपले सिंह आलेले आहेत. तानाजी मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे. जय जय महादेव. मित्रांनो, आता येतोय 6वा रथ. 6वा मानाचा रथ. सरदार मानाजी पायगुडे, अटकवीर. अटकला झेंडा लावला असेल. अटकवीर सरदार मानाजी पायगुडे. उत्तम अशी प्रतिमा बनवलेली आहे आणि ते पूर्ण गोल फिरती आहे. खूप भारी सेटअप केलंय. अटकवीर. खूप मजा येते. मस्त आम्ही बघतोय. आई हे पण फर्स्ट टाइम आले दोघं. अक्षय आणि सूरज. कुठे गेला सूरज? तर हे पण पहिल्यांदाच आलेत. मी लास्ट इयर आलेलो एकदा, पण संध्याकाळी आलेलो, सकाळी नव्हतो आलो. तर खूप भारी मजा येते. एकदम सगळे मावळे आलेत नटून थटून. किती गर्दी आहे बघा. पुण्यात शिवजयंतीची वेगळीच मजा आहे. घ्यायचा आहे. विनंती आहे की आपला मानाचा श्रीफळ स्वीकारण्यास. तेवढी गर्दी आहे. चल 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 चल. खेडेमारे मावळ येथील प्रतिष्ठानच्या वतीने आता आम्ही पुढे पुढे चालत चाललेलो आहे. कारण रथ थोडे स्लो आहेत, त्यामुळे आपण सगळे कव्हर करू नाही शकत. त्यापेक्षा आपण पुढे चालत जाऊ. सरदार दमधेळे 8वा रथ आहे. रथ क्रमांक 18. मित्रांनो, हा आहे 9वा रथ. पिलाजी सनस शिवसरदार. आलेला आहे आपला 10वा रथ. सरदार हैबतराव चिळीमकर प्रतिष्ठान.
हिंदवी स्वराज्याचे कुशल संघटक हैबतराव शिलेमकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शहाजी हैबतराव शिलेमकरांच्या नेतृत्वाखाली मुरुंब देवाच्या गडाला पडलेला वेढा मोड. प्रत्येक सरदारांचं एक योगदान आहे. सगळे असे स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार होते. त्यामुळेच आपलं घडलं हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. आजचा हा 13वा रथ सांगोजी कडू देशमुख कडू स्वराज्य बांधव प्रतिष्ठान. माऊली सांगोजी कडू देशमुख यांचाच रथ आहे. आलेलो आहे आता मेन चौकात आपल्या, आणि समोर बघा सरदार धुमाळ देशमुख. पंधरावा रथ सरसेनापती हंबीरराव मोहिते. दक्षिण दिग्विजय, पूर्ण साऊथवर दिग्विजय केला आपल्या सरदारांनी. हंबीरराव मोहिते. श्रीमंत राजे घोरपडे प्रतिष्ठान 17वा रथ आहे. जगताप, श्रीमंत गोदाजी राजे जगताप. जयंती सोहळ्यात शिवजयंती महोत्सव समिती पुणे असलेल्या जगताप घराण्यातील समस्त बांधवांना एकत्र आणून आपण केलेले झुंजारराव रथ यात्रा बघून आम्ही आलेलो आहे दगडूशेठ गणपती जवळ. तर सूरजनी पहिल्यांदाच बघितलंय रथ यात्रा. सूरज बघतच नाहीये कॅमेराकडे. बघ मित्र, कसं वाटलं ते तर सांग. तर खूप भारी वाटलं, एकदम असं अंगावर काटा येणार आहेत सगळ्या गोष्टी. रथ यात्रा बघायला तुम्ही नक्की आलं पाहिजे. आता यावर्षी जमलं नाही तर पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा. आणि समोर बघा केवढा मोठा भगवा झेंडा लावला आहे. आणि हे आहे दगडूशेठ गणपती मंदिर. खूप सारे रथ आहेत, सगळे तर कवर करता येणार नाही, पण जेवढे केले ते खूप भारी होते. आणि हे दगडूशेठ गणपती मंदिर. तर चला मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, पीस द सुदानिया. बाय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.